सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातोय। या विसर्गामुळे आणि पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा आणि कोयना नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत। कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे साताऱ्यातील संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमी ही पाण्याखाली गेली आहे। या स्मशानभूमीतील अग्निकुंड पाण्यात बुडाले असून कोयना धरणातून देखील विसर्ग वाढवतच तो 23,000 क्युसेक इथपर्यंत नेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर उरमोडी, कनेर आणि धूम धरणातून देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने कृष्णा, कोयना, वेण्णा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत। विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97 071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।